गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी होण्यापूर्वीच मशीनची सील तोडल्याच्या आरोपावरून तहसील कार्यालय परिसरात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. उपस्थित अधिकाऱ्यांनी जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र जमा झालेल्या राजकीय पक्षाचे नेते व उमेदवार अधिकाऱ्यांची ऐकण्यास तयार नव्हते. यावेळी उमेदवारांनी वोट चोर गद्दी चोर या नारेबाजीची घोषणा करत सदर प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदविला. जितेंद्र बाहेकर, तालुका प्रतिनिधी आमगाव. प्रतिनिधी पण ठीक आहे, तुमच्या मला शंका उपस्थित होणं 100% बरोबर आहे. तुमचा मी असले 100% झालं. तुमचं म्हणणं मला 100% मान्य, मी डिनाय करत नाही. शंका उपस्थित होणार, मी जर असं उमेदवार माझ्या मनातही सेम शंका आलेली असते. आज तुमचे प्रतिनिधी उपस्थित होते, तुमचं म्हणणं आहे, तुम्हाला वाटतं की आम्ही मशीन उघडून आम्ही तुमच्या अपरोक्ष काहीतरी छेडछाड केली. तर मला तुम्हाला सांगायचं, आता तुम्हाला बोलतो तुमचा, मला तुम्हाला सांगायचं, मशीन उघडली, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, तुमचं म्हणणं की विश्वास नाही, पण मला सांगा, माझं काम मी सांगतो. व्हिडिओ ओपन केलं, स्विच ऑफ आहे की नाही चेक केलं, पुन्हा लावलं आणि अजून एक तुम्हाला असं वाटतं की छेडछाड केलेली आहे. तर जे काही CU मध्ये जे रेकॉर्डिंग आहे, वोट्सचं रेकॉर्डिंग, तुमच्या तिथे प्रतिनिधी उपस्थित होते, प्रत्येकाला VM3 म्हणजे मतांचा हिशोब, तुमच्याकडे झाले तेवढे स्त्री पुरुष किती लोकांनी मतदान केलं त्यांना दिलंय, त्याची एक कॉपी आमच्याकडे आहे, जी आता माझ्याकडे आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही त्यात कमी जास्त काही केलं असेल किंवा काही केलं असेल. DU ओपन केलेलं नाहीये, तिथं बटन्स असतात ते ओपन केलेलं नाहीये. CU ओपन केलाय, स्विच ऑन स्विच ऑफ चेक केलेलं आहे. फक्त ते चेक केलं म्हणजे कॅरी केसचा मागचा जो बटन असतो, कप्पा असतो, तो कप्पा उघडलाय, बघितलंय, तो परत लावलाय आणि तो जो ऍड्रेस टॅग तुम्ही लावलाय समोर तुमच्या, त्याच ऍड्रेस टॅगने सील केलाय. दुसरी गोष्ट अजून एक, जर तुम्हाला शंका वाटत असेल, तुम्हाला मी आता तुमच्या हातात देखील हा मतांचा तो हिशोब आहे माझ्याकडे. आता मतदान क्रमांक 1 त्याची डायरी असते. नहीं वो सब मालूम है मैडम, बगैर उम्मीदवार के मशीन बोलने का मतदान झालेले आहे. याच्यामध्ये सर्व जे मतदान केंद्र होते त्याच्यामध्ये मतदान संपल्यानंतर 5:30 वाजेच्या नंतर सर्व एजंट्स आणि उमेदवार यांच्या उपस्थितीत सर्व मशीने सील्स करण्यात आली, ज्याच्यामध्ये सर्वांची स्वाक्षरी होती आणि ऑन ऑफ स्विच तेव्हा पण सुद्धा तपासणी करण्यात आली. पण आमच्या असा लक्षात आला, काही जणांनी आम्हाला सांगितले की स्ट्रॉंग रूम तहसील कार्यालय येथे आहे, त्याच्यामध्ये ठेवण्यापूर्वी सदर सर्व मशीन्सचे सील ओपन करण्यात आलेले आहे. कारण सांगितण्यात आले का की आम्हाला वरचे आदेश आहे, पण आम्ही तर जे वरचे आदेश बघितले तर तो आदेश स्ट्रॉंग रूमचा नव्हता, ते आदेश त्या मतदान केंद्राचा होता. आमची ह्याच्यावर तक्रार आहे की याच्यावर जे रिटर्निंग ऑफिसर्स आहे यांनी याच्यावर आपला खुलासा करावा. किती EVM मशीन्स खोलण्यात आल्या असे काही? आमच्या माहितीप्रमाणे सर्व EVM मशीन्सला असे सील्स ब्रेक करण्यात आलेले आहे. जर असे असल्यास तर स्ट्रॉंग रूम्सचे जे CCTV फुटेज आहे आणि या भागाचे सर्व CCTV फुटेज आहे आणि जे सर्व कर्मचारी होते जे पोलिंगमध्ये समाविष्ट होते ते सर्वांना यात बोलविण्यात यावं आणि त्यांचे पण सुद्धा जे बोलण्यात यांनी याच्यावर लक्ष ठेवावे. सदर विषयावर आपण अधिकाऱ्यांसोबत बोलले असता त्यांचे काय उडवाउडीचे प्रश्न आले? हो, और एक बात यह है कि मैं भी मतदान केंद्र में काम कर चुका हूँ. वहाँ जो एजेंट रहते हैं बूथ पर, वो एजेंट के सामने मशीन सील की जाती है और फिर स्ट्रॉन्ग रूम में जमा की जाती है. लेकिन जो आज कल की घटना घटी कि इन्होंने 17 मशीनों को सील तोड़ के हम मशीन बटन चेक कर रहे करके बोल रहे हैं, ऐसा होता नहीं. क्योंकि मशीन वहीं बंद हो जाती है, कहाँ जहाँ मतदान केंद्र रहता है उसी पे होता है. फिर यानी ये मेरा तो आरोप है इनके ऊपर, ये भारतीय जनता पार्टी के दबाव में काम कर रहे हैं और उनकी हार को देखते हुए इनने ये कारनामा किया है. अभी आप साथ में खड़े हैं, आपके सहयोगी पक्ष के लोगों ने आरोप लगाए प्रशासन पर, इस पर आप क्या कहेंगे? ये जो सारी प्रक्रिया सारी एकदम लोकतंत्र का गला घोटने वाली है. यदि ये चीज़ हुई है तो संबंधित अधिकारियों पे, कर्मचारियों पे तुरंत शासन ने निलंबन की कार्रवाई करना चाहिए. और यदि ऐसा हुआ है, छेड़छाड़ किसी प्रकार की हुई है, तो इलेक्शन को रद्द करके फिर से मतदान लोगों का लेना चाहिए. 21 तारीख को चुनाव निर्णय आने वाले हैं, इस पर आप क्या कहेंगे? इस पर मैं बोलूँगा कि जिस प्रकार की अभी जो हरकत हुई है रात में, तो इस चीज़ का कहीं किसी प्रकार से कोई सेफ साइड तो दिख नहीं रहा है.
आगे भी इस प्रकार की कोई हरकत हो, इस बात की शक्यता नकारते नहीं आती, तो तुरंत पेटियां खोल के तुरंत रिजल्ट निकाला जाना चाहिए।